की क्रिकेटचा खेळ आणि मानवी जीवनाचा मेल हा तंतोतंत जुळणारा आहे. गावदेव भेले आणि चिरोपा कोण ही मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक हरून गावदेव भेले फलंदाजीसाठी उतरलेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहतोय आपण प्रशांत म्हात्रे यांच्या हातामध्ये दिलेला आहे. चेंडू आपण पाहतोय कारण मागील मॅचचा हिरो ज्याने खरोखरच खूप चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी केली आणि आपल्या जोरावरती त्या सामन्याला विजय संपादन करून दिलं. या ठिकाणी पाहतोय आपण पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय दिशा दिली गेली. पहिला षटक पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना खाली रिझन चेंडूला ढकलून दिलं आणि 4 धावा या ठिकाणी वसूल केल्या गेल्या. पुन्हा एकदा दिशा दिली, गॅप मध्ये ढकलून दिलं. हाही चेंडू नाही थांबत, जात सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सलग 3 फलंदाजांनी आतापर्यंत मारलेले आहे. सरस, संजय पाटील आणि कालुराम भोईर. पाहूया ही चौथी कंप्लीट करतोय का दिनकरे पाण्यासारखं राहील. सुरुवात खूप दमदार असरदार पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया काय घडतंय, परंतु चेंडू नाही थांबवू शकत. हा जातो सीमा पार. बॅक टू बॅक तिसरा चौकार. खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय. अतिशय हुशार चाणक्य गोलंदाज, परंतु अशा गोलंदाज समोर असे डावपेच टाकले की बॅक टू बॅक 3 चौकार लगावलेत. चौकाराच्या हॅट्रिक मध्ये हा एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, चौथं दिनकर. आता मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडंसं फंबलिंग इथेही पाहायला मिळाली. चेंडू जर वेलेस हातामध्ये आला असता तर फलंदाज कुठेतरी धोक्यामध्ये सापडला असता, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर तरला मुलीत जागा नाही आहे. वर्तमान काळामध्ये जे घडेल ते सत्य मानलं जातंय, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं भाष्य केलं जात नाही. केलं तरी ते खरं ठरत नाही आहे. हा एक अनुमान आपण लावू शकतोय. पुढील चेंडू यावेळेस इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न पाहूया. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. या 2 धाव्याने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा ऑन बोर्ड. क्या बात आहे, चांगलं धावफलक सजलं गेलं आहे. खास करून या ग्राउंडचा विचार केला तर 50+ धावसंख्या असणंही आवश्यक आहे, कारण आपण पाहिली पहिली मॅच 50 धावा होत्या. शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि आपण पाहिले या स्पर्धेतील पहिला गोल्डन चौकाराचा मानकरी आपण पाहिला तर शिवा भोईर वेले संघाकडून खेळत असताना आपण पाहतोय टेमघर संघास परास्त केला गोल्डन चौकार लगावून. ही अतिशय टफ मॅच आपल्याला ती पाहायला मिळाली, जशाच तसे शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत. यावेळेस अतिशय वेगवान चेंडू आपण पाहायला मिळाला. इथं मात्र पाहतोय आपण निर्धावचे होते सांगता धावसंख्या स्थिर राहिली गेली, ती म्हणजे 15 या अंकावरती. पहिले षटक कंप्लीट केले गेलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये रन्स बनल्या गेल्या, त्या म्हणजे 15 धावा. मित्र म्हणेन चांगलं टोटल आहे, कारण पहिलं ओव्हर होतं, एवढ्या धावा येणं गरजेचं होतं आहे. आता उर्वरित 3 षटकामध्ये 30-35 धावा जरी आल्या तरी 50 क्रॉस होऊ शकते. किती क्विकली षटक आतलं गेलं पहा.
पहिलं षटक बरोबर 4 मिनिटांमध्ये प्रशांत यांनी कंप्लीट केले गेलं. जिनका काम हमेशा रहता है जटिल असे राजेंद्र पाटील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया एक चांगलं पंच सुद्धा आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि या ठिकाणी गोलंदाजी धुरा त्यांच्या खांद्यावरती दिली गेली आहे. सन्मान्य भावेश थले साहेबांच्या माध्यमातून चेरोबा कोण संघास शुभेच्छांचा वर्षाव तसेच आयोजन नियोजन आणि खास करून श्यामदादा चौधरी साहेबांना त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. चांगलं आयोजन नियोजन आणि चांगली स्पर्धा भरवली गेली आणि यात लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. साहेब आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र हा थांबत नाही आहे, जातोय अजून एक सीमा पार, चौकार बाईच्या स्वरूपात. एकोणावीस पुढे चेंडू. यावेळेस चेंडूला टर्न केले गेला आहे, पाहू शकता आपण व्हिडिओच्या रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केले, दुसरी साठी प्रयत्न पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. दिनकर संख्या जर पाहिले तर 20 अंकावरती पोचली गेली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर दिनकर याने सुरुवात खूप दमदार असरदार करून दिली आणि स्टार्ट होणं गरजेचं आहे. स्टार्ट चांगला असेल तर येणारा तुमच्यासाठी जो काल असतो तो चांगला असतोय. परंतु क्रिकेट असा एक खेळ आहे की सरड्याहून अधिक गतीने बदलणारा रंग म्हणजेच क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. देविदास म्हात्रे पाहूया, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली कला आहे, चांगले फटकेबाजी आहे, किती उपयोग करून घेतात पाहूया. पुढील चेंडू गोलंदाज राजेंद्र. यावेळेस हलक्या हाताने आपण पाहतो दिशा देण्याचा प्रयत्न होता, पण शॉट थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडूला कलेक्ट केलं गेलं, थ्रो केला गेला आणि 1 रन्स कंप्लीट. एका धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. 21-21. क्रिकेट के रंग उपतालुका प्रमुख चषक 2025 के संग. क्या बात है. क्रिकेटचा रंग अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. अतिशय भगवमय वातावरण. यावेळेस पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र काय घडतंय, कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. भरपूर काही घडलं गेलं परंतु धाव काय मिळाली नाही आहे. धावसंख्या स्थिर राहिली 21-21 धावा. आता मात्र कुठेतरी मित्रमंडळ राजेंद्र पाटील यांनी कमबॅक केले गेलं. पहिला चेंडूवरती बाईच्या स्वरूपात चौकार आला, त्यानंतर कमर कसली गेली, अचूक टप्पा लाईन लेंथ पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप धावा काही बनल्या नाही त्यानंतर आणि 21 धावांवरती आतापर्यंत स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू पाहूया. आता मात्र उडवला जरूर आहे, चेंडू हवेमध्ये आहे, छत्रशा घेतोय. थोडीशी चुकी पाहायला मिळाली, झेल तर मात्र सुटला गेला आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव, 22 धावा. या एका धावेने 22 वरती स्कोर कार्ड पोचला जातोय. देविदास पाहूया, स्ट्राईक आपल्याकडे ठेवली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर पाहायला मिळत होता परंतु आपण पाहिलं तर भालचंद्र याने नाकारलं गेलं आणि स्ट्राईकवरती देविदास यांना ठेवलं गेलं. पुढील चेंडू आता मात्र उडवला आहे. क्या बात आहे. अधिक उंच, लांबी कमी आणि इथं मात्र अफलातून कॅच कलेक्ट केलं गेलं आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद.
आपण पाहिलं तर चेंडू जेव्हा उडाला असं वाटलं होतं की सीमा पार जाईल, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्या चेंडूची नजर हटवली नाही, जिद्द सोडली नाही आहे. आणि आपण पाहिलं अंतिम क्षणामध्ये प्रशांतने काय अफलातून कॅच कलेक्ट केला गेला. एखादा खेळाडू असता तर त्याच्यावरती नजर हटवली असती की चेंडू हा सीमा पार होतोय, परंतु जोपर्यंत चेंडू आपली दिशा बदलत नाही तोपर्यंत त्याच्यावरती नजर ठेवणं गरजेचं असतं. आणि एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होते. या ठिकाणी बाद धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र राजेंद्र पाटील यांनी मात्र धावांवरती अंकुश लावला गेला. पुढील चेंडू 7 धावा खर्च झाल्या, त्यातील 4 धावा जो चौकार गेला होता तो बाईच्या स्वरूपाने, आणि त्यानंतर कमर कसली गेली कारण तो पहिल्याच चेंडूवरती आला होता. ही चांगल्या गोलंदाजी खासियत आहे. पाहूया दिनेश भुईर, अतिशय वेगवान चेंडू हाताळला होता. पंढरीदादा भुईर यांचे बंधू आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या टीमवरती खूप प्रेम पाहायला मिळतोय. आणि पंढरीदादा भुईर हे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत, आणि अशा ह्या चांगल्या गोलंदाजाला बाहेर राहावं लागतं. म्हणजे आपण पाहू शकता किती पॅक टीम आहे, आणि वेळही कमी असतो त्यांच्याकडे. जेव्हा जेव्हा वेळ मिळते तेव्हा तेव्हा खेळतात ते. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेलं आहे, खाली रिझन आहे. पाहूया दुरून क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव कंप्लीट केली. फेकी आपण पाहिले तर वाईडिस पाहायला मिळाली, आणि तदरम्यान दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट पाहायला मिळाली. कालवार आणि भिनार प्लीज दोन्ही टीमला विनंती आहे आपण या टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही टीम जर उपस्थित नसेल तर एक ओव्हर कम करण्यात येईल, आणि एखादी टीम जर अनुपस्थित असेल तर त्याला रनांची पेनल्टी देण्यात येईल. इथं मात्र पाहतोय आपण चांगला चेंडू क्या बात आहे. पहिली मॅच आपण पाहिली तर गोल्डन चौकाराने विजय संपादन करताना पाहायला मिळाली. पाहूया या ठिकाणी आता या दोन टीम मधलं द्वंद्व युद्ध, दोघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. निंबोली संघाला मात्र चेरुबा कोण संघाने अवघ्या 34 धावांवरती थांबवलं होतं. शॉर्ट पिच डिलिव्हरी, बट फटका तेवढंसं काही एक्झिक्यूट करता आलं नाही आहे. सेफ लँडिंग झाली, आणि तदरम्यान 2 धावा कंप्लीट. अतिशय वेगाने आपण पाहिले तर चेंडू हाताळला होता. ज्यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क झाला त्यावेळेस आवाज खूप चांगला आला, परंतु बॅट फिरली गेली. म्हणजे आपण पाहू शकता किती भन्नाट वेग या ठिकाणी आपण पाहिले तर दिनेश भुईर यांच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहे. आता मात्र या 2 ओव्हरमध्ये धावा अंकुशल्या आहेत, धावा थांबल्या आहेत, धावांवरती आवर घातलेला आहे, धावांवरती पांघरून टाकलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. कारण मोठी बाउंड्री सुद्धा येत नाही आहे, धावाही बनत नाही आहे. पुढील चेंडू आता मात्र टॅप केला गेला. शॉट थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडूला उचललं गेलं, आणि इथेही पाहतोय आपण हाना चालू आहे. आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. डीजे धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 28 लागली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र कंजूसी केली गेली, हात आखरलं गेलं गोलंदाजीच्या माध्यमातून, आणि फलंदाजांना मात्र प्रत्येक धावीसाठी संघर्ष करावा लागला, मेहनत करावी लागली. आणि या ठिकाणी जिद्दीने गोलंदाजी मात्र साकार करत असताना खास करून राजेंद्र पाटील यांनी गेम चेंज करताना पाहायला मिळालं, आणि दिनेश भुईर यांनी मात्र त्याच्यावरती पकड निर्माण केली. आतापर्यंत धावसंख्या 28 पाहायला मिळते. सदानंद यावेळेस ऑन साईडला करारा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. पाहू शकता आपण फेकी खूप चांगली झाली, परंतु या ठिकाणी रनिंग मित्र म्हणून खूप चांगली पाहायला मिळाली. क्या बात आहे. अतिशय क्विक गतीने चेंडूला पकडला गेला, क्विक
थ्रोही केला गेला, परंतु रनिंग मात्र अप्रतिम पाहायला मिळाली. 2 धावा या ठिकाणी जमा. 30 धावा धावफलकावरती, म्हणजे पहिल्या षटकामध्ये 15 आल्या तर 2 षटकामध्ये फक्त 15 धावा खर्च केल्या. ही ताकद, ही दहशत चेहरबा कोण संघाची आपल्याला पाहायला मिळते. अंतिम बॉल कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल अस्त्रशस्त्र टाकण्यासाठी हे पाहण्यासारखं राहील. कालिका माता कालवार आणि बालासाहेब प्रतिष्ठान भिनार आपण उपस्थित राहायचं आहे. दोन्ही टीम जर उपस्थित नसतील तर एक ओव्हर कम करण्यात येईल आणि एखादी टीम जर उशिरा करते नाणेफेकीसाठी तर त्याला रनांची पेनल्टी देण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे. अतिशय चांगली स्पर्धा आहे मित्र. तुम्हा सर्वांसाठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. आता त्याच्यासाठी आपण थोडं सहकार्य करायचं आहे. आपली स्पर्धा म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं तर सर्व काही गोष्टी सुरळीत होत आहेत. कारण कुठलंही काम माझं आहे हे समजलं की ते सोपं होतं, ते कठीण होत नाही आहे. श्यामदादा चौधरी यांचा आपण विचार केला तर जनसामान्यामधील एक चांगला माणूस, गोरगरिबांसाठी कैवारी आणि आपल्या या खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारा एक चांगला माणूस आपण पाहतोय. पाहूया गोलंदाज या ठिकाणी दिनेश किनी गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस क्या बात आहे, आपल्या फॉलो थ्रो मध्ये अतिशय क्विकली झेल पकडला गेला आणि एक मोठा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळते. गुड वर्क. फलंदाच्या माध्यमातून तेव्हा तेव्हा त्याला जाळ्यामध्ये फसवलं जाते आणि इथं उन्मत्त केलं जाते, प्रवृत्त केला जातोय की तू मोठा फटका खेळ. त्या अनुषंगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि अशा रीतीने जेव्हा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा तेव्हा त्या जाळ्यामध्ये फलंदाज फसला जातोय. इथेही पाहू शकता आपण शॉर्ट पिच डिलिव्हरी ठेवली ती आणि तिथं लगेच आपण पाहतोय अजून एक गडी बाद होताना पाहायला मिळतोय झेलच्या स्वरूपात. निश्चित अनोखं बक्षीस आहे या ठिकाणी. हरीश भोईर यांनी जर षटकार लगावला तर निश्चितच संदीप दादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये आहेत आणि त्यांचं म्हणणं असं जर नाही लावला तर निदान 500 रुपये तरी द्या. हरीश भोईर हाय दमखम आहे तो, त्याबद्दल वाद नाही आहे. पाहूया 1000 पटकावतायत की 500 देऊन जात आहेत. सन्मान्य राकेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून कोंबडा. एक मारू द्या, 3 कशाला द्यायचं आहे तर 1 ला द्या, 3 ला कशाला. ओके 1000 रुपये 1 षटकार, 1000 रुपये 1 षटकार आणि 1 कोंबडा. पाहूया 1 षटकारासाठी. निश्चित पाहूया. यस वेलकम. भिनार संघाचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. प्रभाकरजी भोईर साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहूया भरपूर पैसे लावलेले आहेत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपण जर पाहिले तर हरीश भोईर आणि चांगला खेळाडू आहे. काय करता पाहूया. पहिल्या चेंडूचा सामना करतायत. फुल टॉस दिला आहे परंतु या ठिकाणी फुल टोल वसूल करता आलं नाही आहे कारण टोल साठी भरपूर पैसे होते. 1000 रुपयांनी कोंबडा आणि या ठिकाणी पाहत रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होते बाद आणि इथून आवाज दिला जातोय की नको पशु नको, परंतु काय करणार, आउट करणं गरजेचं आहे.
चेंडू दिला होता, काय आतल्या आत झाली असेल बातचीत बॉलर आणि बॅट्समनची की बाबा रे तू आजार घे कोंबडा मला दे, मी बॉल देतो तुला. बरं ताकद कमी पडली, ताकद कमी झोकता आली, कारण सकाळी उठल्या उठल्या डायरेक्ट मैदानामध्ये आले, काही नाश्ता पाणी झाला नसेल कदाचित. दिनेश केनी क्या बात आहे. आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज, बॅक टू बॅक 3 विकेट गेले. यावेळेस पाहतोय आपण खेळून काढले गेले आहे. एकच धाव मिळाले, एकापेक्षा अधिक काय नाही. एका धावेने धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 32 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. श्यामदादा चौधरी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्र पाहायला मिळते. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाने एक चांगला प्लॅटफॉर्म भिवंडी 40+ क्रिकेट मंडळासाठी पाहायला मिळते. पहिली स्पर्धा आहे चाचणीनंतर. यावेळेस अतिशय कणखर फटका होता, परंतु क्या बात आहे, दिनेश केनी यांनी आपल्या फॉलोथ्रूमध्ये त्याला मात्र अडवलेला आहे. 33 ऑन बोर्ड. लास्ट बॉल. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती आपण 33. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस क्या बात आहे, चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि अशा रीतीने आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 33-34 धावांचं या ठिकाणी लक्ष पाहायला मिळते. चेरोबा कोण संघ सर्व आणि या दरम्यान लॉट कमिटी मेंबर भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचे सन्माननीय प्रमोददादा भुईर मॅन फ्रॉम वर्ल्ड यांच्या माध्यमातून आपण पाहतोय शुभेच्छांचा वर्षाव होते. चालू असलेला सामना तसेच आयोजन नियोजन खास करून श्यामदादा चौधरी यांच्यासाठी त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. तर आपलेही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे उपतालुका प्रमुख चषक 2025 मध्ये. खूप खूप धन्यवाद साहेब. धन्यवाद मनोज. या सामन्याच्या नाणेफेकीसाठी संदीपभाऊ पाटील आणि राकेश भुईर हे दोन्ही युवा यांच्या शुभ हस्ते आजच्या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसातून पहिल्या फेरीच्या 3ऱ्या सामन्याची नाणेफेकी कशामधून उडवली जाईल. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार आणि कालिका माता कालवार या 2 टीम दरम्यान. ओव्हर टू मनोज ठाकरे. धन्यवाद कालेराम केनी सर. या ठिकाणी आपण भिनार आणि कालवार या दरम्यान नाणेफेक करणार आहोत. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते कालवार संघ कॉलिंग करतोय. यस, नाणेफेकी जे कॉलिंग आहे ते भिनार संघाच्या बाजूला लागलेल्या मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं, स्थानापन्न व्हायचं आहे. तर टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे की नाणेफेकी जे कॉलिंग आहे ते बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाच्या बाजूला लागलेला आहे आणि त्यांचा निर्णय जो आहे तो पेंडिंग ठेवलेला आहे. 5 मिनिटात आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. धन्यवाद कॉम्बॉक्स. धन्यवाद मनोज ठाकरे. मित्रांनो, आपण पाहत आहेत श्यामदादा चौधरी आणि चेअरमन सरवली 40+ आयोजित उपतालुका प्रमुख चषक 2025 40+ क्रिकेटचा महासंग्राम. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातून 2ऱ्या फेरीचा पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. चेरोबा 40+ कोण आणि गावदेवी वेहिले यानंतरचं देखील सामन्याची नाणेफेकी झालेली आहे. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार विपक्ष कालिका माता कालवार असा सामना होईल. नक्की श्यामदादा चौधरी यांचे पिताश्री सरवली ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक सरपंच
चा मान या चौधरी कुटुंबातील एक उत्तुंग व्यक्तिमत्वाने मिळाला होता. नक्कीच गेले 3 दिवस बाबांची देखील महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेला. असं नेहमी म्हटलं जातं की पुत्र असावा असा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि नक्कीच श्यामदादा चौधरी हे भिवंडी तालुक्यातील एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा रामशेठ चौधरी असतील आणि त्यांचे दुसरे बंधू मुकेशजी चौधरी, अगदी चौधरी परिवार या स्पर्धेसाठी नक्की श्यामदादा चौधरी यांचं कौतुक करावं तेवढं कमी. अगदी आमच्या संपूर्ण समालोचक पॅनल असेल, पंच, गुणलेखक, लाईव्ह, DJ आणि सरवली 40+ संघाच्या खेळाडूंची जेवणाची उत्तम सोय अगदी स्वतः श्यामदादा चौधरी यांनी आपल्या खर्चानं एक उत्तम आणि रुचकर जेवण या स्पर्धेसाठी दिले. त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. चौतीस धावा बनवायचेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की प्रशांत म्हात्रेला सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार ठोकण्याचा भीम पराक्रम. पावलांचा सुरेख वापर केलाय. चेंडूला सरळ बॅट न खेळलाय. सदा मोकादमचा प्रयत्न जरूर पाहिलाय, मात्र चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पहिला दमदार चौकार. फलंदाज संजय पाटीलनं आज प्रशांतला पहिल्या ओव्हरमध्ये धावा ठोकल्या 15. काल नक्कीच आपण पाहिलं तर गोट्या पिंपलघरचा सिनियर गोलंदाज याला धावा ठोकल्या 24. गोरख जोशीनं इथे पंचांचा इशारा वाईट. त्यानंतर आपण पाहिलं तर अर्जुन बोवला देखील काल 24 धावा ठोकल्या होत्या. अगदी या खेळपट्टीवर गोलंदाजापेक्षा फलंदाजांची अगदी आपण पाहिली तर ही स्पर्धा त्यांच्यासाठी चांगली राहिलेली आहे. चेंडू देखील 70-70 चा नवीन स्टॉक आहे. इनफिल्डच्या वरून अतिशय सुरेख फटका, अगदी बॅटच्या मधोमध चेंडू घेतलाय आणि हा देखील आलाय प्रशांत म्हात्रेच्या बॅटमधून चौकार. क्रिकेट आहे सिनियर 40+ क्रिकेट. जर आपण पाहिलं अल्पेश तर आजच्या घडीला प्रत्येक संघ एक मजबूत संघ बनलेला आहे. प्रत्येक संघामध्ये नवीन 40+ खेळाडूंचा भरणा झालेला आहे आणि काही 40चे खेळाडू 45चे झालेत. त्यामुळे अजून टीम स्ट्रॉंग झालेत. चालू सीझनमध्ये बघूया कुठल्या संघाचा दबदबा 2025-26 या हंगामामध्ये पाहायला मिळतोय. संतोष म्हात्रेचा हा चेंडू गॅप मधून अगदी प्रशांत म्हात्रेला तुम्ही जास्त वेळ खेळपट्टीवर शांत ठेवू शकत नाही आहात. अप्रतिम फटका. प्रशांत म्हात्रेला तुम्ही 15 घेतल्या, मात्र त्याने देखील 4 चेंडूमध्ये 18 ठोकलेत. एक वाईट, असे एकूण 19 धावा लागलेले आहेत.
इथे बघूया एसटी रक्षक झेलच्या खाली देवीदास म्हात्रे आणि चांगला झेल. फलंदाज प्रशांत म्हात्रेची पहिली विकेट. फलंदाज बाद. हंगामासाठी हा जो ड्रेस कोड आहे चेरोबा 40+ कोण संघाचा पंढरी शेठ भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. क्या बात आहे. तब्बल 45 ड्रेस दिलेले आहेत. धन्यवाद. इथे दीपक मुकादम पहिल्या चेंडूवर झेलबाद झालेत. सदाने चांगला झेल टिपलाय. धक्का नंबर 2 चेरोबा 40+ कोण संघाला. नक्कीच दोन्ही मुकादम फलंदाज होते दीपक मुकादम आणि झेल घेतलाय सदानंद मुकादमनं. 1 ओव्हर 19. अखेरकार संतोष म्हात्रेनं जरूर 19 धावांचा बदला घेतलाय. प्रशांत म्हात्रेंनी दीपक मुकादमला बाद करून सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट. 34चं लक्ष आहे. महेश भाई आणि बघूया नवीन फलंदाज दिनेश डीबी. नक्कीच दिनेश भोईर, पंढरी भोईर, गणेश भोईर. नक्कीच सध्या संघनायकाची जबाबदारी दिनेश केनीच्या खांद्यावर. राजेंद्र पाटील सर यांना देखील आज चांगली संधी मिळाली गोलंदाजी करण्यासाठी. चांगली टीम आहे, कंप्लीट टीम. चेरोबा 40+ कोण चाचणी स्पर्धेचा विजेता संघ आहे. बघूया हरेश भोईर. पहिला चेंडूला पॉइंट रिझल्टला केलेला आहे भालचंद्र म्हात्रे. चेंडूच्या समोर सुधीर आहे. नक्कीच वेले संघामध्ये देखील खूप खेळाडूंचा भरणा असलेला हा गावदेव वेले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पंढरी भोईर साहेबांनी आपल्या कोण संघाला 45 ड्रेस कोड दिलेत. मला वाटतं वेले संघामध्ये 45+ खेळाडू असतील. क्या बात है. पुश करो खुश रहो. दिनेश भोईर सेन्सिबल क्रिकेट. वाह. 2 धावा. धावसंख्या 22. काही आमचे लाडके मान्यवर या मान्यवर कक्षामध्ये त्यांचं शुभ आगमन. वेलकम, सुस्वागतम. हरेश भोईर नक्कीच बऱ्याचशा विसरतेनंतर 40+ मधून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि अगदी सराव चांगला आहे. हरेश भोईरनं नक्कीच गोलंदाजी खूप चांगली केलेली आहे गावदेवी वेले संघासाठी. पुढील चेंडू. इथे चेंडूला इनफिल्डच्या वरून अगदी ऑन दी ऑफ च्या अंदाजानं खेळलेला आहे. अगदी चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. धावसंख्या 26. मध्ये 8 आणि 9 मध्ये बनले 26. प्रमोददादा भोईर
शोलमाता वाल संघाचे माजी संघनायक आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आणि सरवली गावचे जावई आहेत. काल या स्पर्धेतून ते बाहेर झालेले आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेला श्यामदादा चौधरी आणि जानमन सरवली यांच्यासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. प्रमोददादा भोईर फुल टॉस बॅटवर घेतलाय. बघूया कोहिनूर झेलच्या खाली चुकी होणार नाहीये. काऊ कॉर्नर रिझरला झेल टिपलाय आणि फलंदाज महेश भाई झेलबाद. लागतील आपल्याला. प्रशांत नाही पण आडनाव दोघं बी आता ज्युनियर करायला लागेल. प्रशांत ज्युनियर एक स्टायलिश प्लेयर आहे. नक्कीच बरेच काल त्याने आपल्या सिनियर 40+ बरोबर घालवला आणि चालू सीझनला अगदी इन ॲक्शनमध्ये प्रशांत ज्युनियर. बघूया हरेश भोईर समोर पहिला चेंडू सोडून दिलाय. मात्र भाऊ पाटीलनं हा चेंडू वाईट घोषित केलाय. धावसंख्या 28. 6 पाहिजेत. क्या बात है. अतिशय चांगला चेंडू होता. चेंडू अगदी हलक्या हातानं चिप केलं. फक्त एक सिंगल धाव घेतली. सामना अगदी चेरोबा 40+ कोण संघाच्या पक्षामध्ये आहे. कारण की 12 मध्ये त्यानं धावा बनवल्यात फक्त 5. सदा मुकादम. प्रभाकरजी भोईर स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार संघनायक आपला निर्णय कळवा. सामना संपायला आलाय. निर्णय कळवायचा भिनार टीम. फलंदाजी की गोलंदाजी. दिनेश भोईर वेलकम. क्या बात है. प्रशांत ज्युनियर सामना पुढे घेऊन चाललेत. नक्कीच बघूया आता दिनेश भोईर आहेत. चार धावा 11 चेंडू. उलट समीकरण आहे. 4 मध्ये 11 पाहिजे होते ते 11 मध्ये 4 आणि इथे दिनेश भोईरनं षटकार ठोकून सामना फिनिश केलाय. अभिनंदन पंढरी भोईर अँड ऑल टीम. चेरोबा 40+ कोण दुसरा विजय. नक्की सकाळच्या सत्रावर 2 विजय संपादन करून चेरोबा 40+ कोण संघाची विजयी घोडदौड चाचणी स्पर्धेपासून कायम आहे. अजून या संघ पराजित आहे. चांगली सुरुवात आहे. प्रशांत मात्र एकता मिसाईल. क्या बात है. बघूया याच केडानगरतून चाचणी स्पर्धा खेळलेत आणि चालू हंगामाची सुरुवात विजयी घोडदौड कायम ठेवलेली आहे. या सामन्याचा सामनावीर दिनेश किनी संघनायक आहेत. स्लॉग ओव्हर 3 धावा 2 विकेट. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये एक चांगला झेल. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. या दिनेश किनी. प्रभाकरजी भोईर निर्णय कळवा. दिनेश भोईर भिनार टीम. फलंदाजी की गोलंदाजी. सामना संपलेला आहे. मैदान खाली ठेवू नका. अभिनंदन दीपक मुकादम, राजेंद्र पाटील सर, प्रशांत म्हात्रे, ऑल टीम. चेरोबा 40+ कोण देऊया आपण मान्यवर कक्षामधून
सामनावीर खेळाडू दिनेश किनी याला सामनावीर ट्रॉफी, त्यानंतर गिफ्ट बॉक्स आहे आणि कोल्ड्रिंक. चला आपण सामनावीर पारितोषिक च वितरण करू. मान्यवरांच्या शुभ हस्ते फलंदाजी स्वीकारलेली आहे बिना टीम. बघू शकता आपण दिनेश किनी ही सुंदर ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना. त्यानंतर पंढरीजी भोईर यांच्या शुभ हस्ते गिफ्ट बॉक्स, दिलीप भाऊजी यांच्याकडून ट्रॉफी, पंढरीशेठ भोईर यांच्याकडून गिफ्ट बॉक्स आणि कोल्ड्रिंकचं वितरण. मान्यवरांचे आभार आणि खेळाडूंचे अभिनंदन. बेस्ट ऑफ लक कॅप्टन दिनेश केनी. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दिनकर भोईर भाऊ आपल्याला गणेश भाऊ बोलवत आहेत, या. धन्यवाद. थँक्यू. मान्यवर पक्षामध्ये स्वागत आणि